आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विधान परिषदेसाठी उद्या मतदान, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार। जिल्ह्यात 118 मतदान केंद्रे संवेदनशील। विना मास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा। शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याच्या सक्तीला विरोध। कर्नाटकात कोरोनाबाबत शाळा कॉलेजेससाठी स्वतंत्र मार्गसूची। भारतमाला योजनेतून चोरला मार्गाचे दुपदरीकरण होणार। तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळील उघड्या मॅनहोल समस्येचे निवारण। सीमाप्रश्नी खासदार अरविंद सावंत यांनी उठविला आवाज। अधिवेशनात कोरोना नियमावलीचे कठोर पालन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक 10 रोजी मतदान होणार आहे। राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। त्याचप्रमाणे मागील 15 दिवसांच्या कालावधीत प्रचाराचा धडाका उडवून दिलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी आता मतदानासाठी कंबर कसली आहे। निवडणूक रिंगणात भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसतर्फे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष लखन जारकीहोळी या तिघांसह एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत। मतदारांचा कौल शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे। मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। विधान परिषद मतदानासाठी ग्रामपंचायत निहाय मतदान केंद्रे स्थापन केली आहेत। 496 पंचायतीत प्रत्येकी 1 आणि उर्वरित महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये 15 मतदान केंद्रे अशी एकूण 511 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 5 ते 6 कर्मचारी, त्यामुळे मतदान 9000 अन् विधान निवडणूक प्रक्रियेसाठी 3000 कर्मचारी नियुक्त असणार आहेत। जर बंदोबस्तासाठी 2000 पोलीस मिळाले तर मतदान प्रक्रियेत 5000वर सरकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत। जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार। भारताच्या 3 दलांचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। याबाबतची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे। संसदेत या संदर्भात त्यांनी माहिती जाहीर केली, तसेच घडलेल्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम जाहीर केला। त्यावेळी संसदेतील उपस्थित सदस्यांना देखील गहिवरून आले। दरम्यान या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले। एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। इंडियन एअरफोर्स कडून एअर मार्शल मानिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत। तपास पथकानं कालच वेलिंग्टनला पोहोचून आपलं काम सुरू केलं आहे। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि इतर सर्व सहकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं राजनाथ सिंह म्हणाले। राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला। देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं। या अपघातात बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 13 जणांचं दुर्दैवी निधन झालं असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलं। यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमकं अपघातावेळी काय घडलं याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली। जिल्ह्यात 118 मतदान केंद्रे संवेदनशील।
विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 511 मतदान केंद्रांपैकी 118 केंद्रे संवेदनशील तर 65 अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. यासाठी 2200 पोलिसांचा बंदोबस्त असून संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे. शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होणार आहे. यासाठी 8875 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण 511 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यासाठी 2858 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत 6 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी दिली. निवडणुकीसाठी जिल्ह्यात 1700 तर आयुक्त कार्यालयात 500 असा 2200हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा. कोरोना नियमावलीचे पालन करण्यासाठी महानगरपालिकेने यापूर्वी अनेक वेळा नागरिकांना सूचना दिल्या आहेत, परंतु त्याचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा प्रकारे नियमभंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा बाजारपेठेत जोरदार मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांना मास्क परिधान करण्याची सूचना करण्यात आली. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांकडून 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपाच्या पथकाने शहरातील गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, खडे बाजार, मार्केट यासह मध्यवर्ती भागात ही मोहीम राबविली. राज्य सरकारने आतापर्यंत कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन कसोशीने करणे आवश्यक आहे. याबाबत उदासीनता दर्शविल्यास कारवाईचा बडगा बसणार आहे. याची जाणीव आता नागरिकांना होऊ लागली आहे. कोरोनाचे भय संपल्याच्या भावनेतून नागरिक सर्वत्र मुक्त संचार करीत आहेत. सध्याच्या लग्नसराईच्या दिवसात नागरिकांचे थवे बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. मात्र यावेळी पूर्ण दक्षता घेण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याच्या सक्तीला विरोध. कर्नाटक राज्य सरकारने अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून अंडे देण्याची योजना राबविली आहे. मात्र यामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडे देण्याची सक्ती होऊ नये अशी मागणी समस्त शाकाहारी नागरिक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या योजनेमुळे शाकाहारी विद्यार्थ्यांना देखील अंडे खाण्याची सक्ती करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना मांसाहाराची सवय होण्याचा धोका आहे. आरोग्याला अपायकारक असणाऱ्या मांसाहार अशा प्रकारे समर्थन केले जाऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना शाकाहार सेवन करण्यास अधिक प्रोत्साहन देणारी योजना सरकारने राबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी गोकाक येथील विश्वगुरु बसव मंडप संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य बसवप्रकाश स्वामीजी आणि समस्त शाकाहारी नागरिक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. आजच्या दिवशी समस्त शाकाहारी नागरिक बघून बेळगावी ह्याच्या वतीने आम्ही सगळं आज एकत्रित आले आहोत इथं. कारण कर्नाटक सरकार हाल ही अंडा शाला स्कूल के बच्चों के लिए और आंगनबाड़ी बच्चों के लिए देने का प्रोटीन के हिसाब से देने के लिए तय किया गया है. ये विरोधनीय है. हम 1951 आम्ही 1991 आणि 2006 मध्ये पण त्या टायमाच्या सरकारने असा द्यायचे केले होते. आम्ही त्याला बंद करायला लावलो आणि आज परत BJP सरकार माननीय बसवराज बोम्माई चीफ मिनिस्टर यांनी पण आता हा आदेश काढलेला आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा. कर्नाटकात कोरोनाबाबत शाळा कॉलेजसाठी स्वतंत्र मार्गसूची. कोविड-19 संक्रमण आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नवीन कोविड-19 मार्गदर्शक तत्वे आणली जाऊ शकतात असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सूचित केले. अधिकाऱ्यांकडून नोव्हेंबरमध्ये कोविशिल्ड संबंधित तपशील घेऊन मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल. ओमिक्रॉन प्रकार आणि कोविड-19 क्लस्टर्समध्ये होत असलेल्या घडामोडींच्या संदर्भात जे काही घडत आहे ते अधिकाऱ्यांसमोर ठेवले जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्याबाबत निर्णय
निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मार्गदर्शक तत्वांच्या नवीन संचावर विचार करत आहेत का असे विचारले असता बोम्मई म्हणाले, त्यांना सध्याची परिस्थिती लक्षात ठेवावी लागेल, कारण कोविड-19 प्रकरणे फक्त काही जिल्ह्यांमध्ये दिसतात तर इतर ठिकाणी ते नियंत्रणात आहेत. ते आम्हाला कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्वे आणायची असल्यास ती संपूर्ण राज्यासाठी असली पाहिजेत. केंद्राने मार्गदर्शक तत्वेही जारी केले आहेत. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोविड प्रकरणांवर नियंत्रण ठेवणे आणि नवीन मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तरपणे चर्चा केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. भारतमाला योजनेतून चोरला मार्गाचे दुपदरीकरण होणार. कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणाऱ्या साखळी ते बेळगाव पर्यंतच्या चोरला मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. सुमारे 70 किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे भारतमाला परियोजनेअंतर्गत दुपदरीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा काढली आहे. सदर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याचे काम 2 वर्षात पूर्ण करावयाचे आहे. रस्ता दुपदरीकरणाचा मार्ग मच्छे, बिरनवाडी, नावगे, किणे, कुसमळी, जांबोटी, कालमनी, कणकुंबी, पोरीम, साखळी, गोवा असा असणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4A या बेळगाव, खानापूर, अनमोड ते गोवा या महामार्गाचे रुंदीकरण पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर या कामाची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बेळगाव आणि गोवा यांच्यामधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. तिसऱ्या रेल्वे गेटजवळील उघड्या मॅनहोल समस्येचे निवारण. तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळील नेटिव्ह हॉटेल समोरील उघड्या मॅनहोलची समस्या महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांनी तत्परतेने सोडविली. रस्त्याच्या मधोमध असलेले मॅनहोल झाकण्याअभावी उघडे पडल्याने रस्ता धोकादायक बनला होता. त्याबाबतचा व्हिडिओ बुधवारी दिवसभर समाज माध्यमांवर फिरत होता. तो पाहून आयुक्त डॉक्टर घाडी यांनी तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळी ड्रेनेज वाहिनीची दुरुस्ती करून मॅनहोलवर झाकण बसविण्यात आले. त्याची माहिती समाज माध्यमांवरच आयुक्तांनी शेअर केली. तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळील ते उघडे मॅनहोल दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोक्याचे होते. एका रखवालदाराने सावधगिरी म्हणून उघड्या मॅनहोलच्या चारही बाजूनी विटा ठेवल्या होत्या. तरी सुद्धा 8 ते 10 फूट खोलीचे ते मॅनहोल वाहन चालकांना दिसत नव्हते. त्यामुळे धोका वाढला होता. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने तातडीने ते उघडे मॅनहोल झाकण्याची गरज होती. सामाजिक कार्यकर्ते सारंग राघोचे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना विनंती केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली. सीमाप्रश्नी खासदार अरविंद सावंत यांनी उठविला आवाज. केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या दुर्लक्षामुळे सीमा भागातील मराठी जनता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. लोकांनी अजून किती काळ संघर्ष करायचा? मराठी लोकांना संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही याची दखल का घेतली जात नाही? अशा शब्दात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत सरकार आणि न्यायालयाबाबत नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी भाषावार प्रांतरचना करण्यात आली त्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळवायला संघर्ष करावा लागला. डॉक्टर बाबासाहेबांनी 1952ला राज्यघटना सुपूर्द केली, पण महाराष्ट्राची स्थापना 1960 मध्ये झाली. या महाराष्ट्रासाठी 106 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. तरीही बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा मराठी भाग अजूनही कर्नाटकात आहे. तेथील मराठी जनता घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करत आली आहे. तरीही न्याय मिळत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सीमावाद सर्वोच्च न्यायालयात दाखल होऊनही अनेक वर्षे झाली, पण सीमावासियांना अजून न्याय मिळालेला नाही असे खासदार सावंत यांनी सांगितले. न्याय की बात कौन करेगा? आज न्याय मिलता है कि नहीं? अभी सभी न्याय मिलता है. सर, मैं बहुत दुख से कहता हूं, हमारे महाराष्ट्र का बॉर्डर इश्यू है. महाराष्ट्र, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर, संविधान ने बताया भाषा के अनुसार प्रांतों की रचना होगी. प्रांतों की रचना हुई, महाराष्ट्र को लड़ना पड़ा. 106 लोगों ने अपनी प्राणाहुति देने के बाद में मई 1952 में श्रद्धेय अंबेडकर जी ने संविधान सौंपा 26 जनवरी, और उसके बाद में 1960 में महाराष्ट्र बना. लड़ने के बाद में, अब लड़ने के बाद में बना. कुछ प्रदेश आज भी बाहर है, लेकिन सुप्रीम कोर्ट की तरफ से न्याय नहीं मिलता. केस है. अधिवेशनात कोरोना नियमावलीचे कठोर पालन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना.
कोरोना मार्गसूचीचे काटेकोर पालन करून सुवर्णसौधमध्ये होणारे अधिवेशन यशस्वी करावे अशी सूचना जिल्हाधिकारी आर व्यंकटेश कुमार यांनी केली। अधिवेशनात भाग घेणाऱ्या सर्वांनी 2 डोस घेणे सक्तीचे असल्याचेही त्यांनी सांगितले। येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बुधवारी त्यांनी सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारी संदर्भात अधिकारी हॉटेल मालकांची बैठक घेतली। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन HV, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, निवासी जिल्हाधिकारी शंकरप्पा वनक्याळ आदी उपस्थित होते। व्यंकटेश कुमार म्हणाले की यावेळी कोरोना संसर्ग आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे। यावेळी कोरोना मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे। निवास व्यवस्था, वाहतूक आणि भोजन आदी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे। ओमिक्रॉन प्रकरणे काही राज्यांमध्ये नोंदवली आहेत, त्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे। अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांनी 2 डोस घेणे अनिवार्य आहे। ज्यांनी घेतले नाहीत त्यांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी। ज्यांच्या नावाने हॉटेल निवासस्थाने बुक केली आहेत ती त्यांनाच देण्यात यावे। त्यांच्या निवासस्थानाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे। त्यांच्या सुरक्षेचेही पाऊल उचलण्यात यावे। मंत्री महोदयांचा योग्य तो शिष्टाचार पाळण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। महाराष्ट्रातील परिवहन संप मिटलेला नाही। तेथील परिवहन कर्मचारी कामाला रुजू होत असले तरी अजून लालपरीचे कर्नाटकात आगमन झाले नाही। बेळगावातून प्रायोगिक तत्वावर 2 बस महाराष्ट्रात धावत आहेत। त्या सुद्धा लांब पल्ल्याच्या असल्याने बायपास धावत आहेत। कोल्हापुराच्या बसची धाव मात्र सीमेपर्यंत सुरू आहे। बेळगावातून प्रायोगिक तत्वावर 2 बस धावत असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज घेत महाराष्ट्रात बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी PV नाईक यांनी दिली होती। मात्र अजून महाराष्ट्रात बस सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही। कोल्हापूर बसचा प्रवास मात्र निपाणीपर्यंत सुरू असून तेथून पुढे महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत आहे। प्रवासासाठी 133 रुपये मोजावे लागत आहेत। मात्र कोल्हापूरला धावणाऱ्या बस निपाणीपर्यंतच धावत आहेत। त्यासाठी प्रवाशांना 75 रुपये मोजावे लागत आहेत। निपाणीतून कोल्हापूरला जाण्यासाठी खासगी सेवा कार्यरत आहे। मात्र त्यामुळे प्रवाशांना 142 रुपये भूर्दंड सहन करावा लागत आहे। म्हणून ही बस सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे। अधिवेशनामुळे बेंगलोर विमानाची हुबळी मार्गे सेवा। बेळगावहून बेंगलोरला एकच विमानसेवा सध्या सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। यापूर्वी 4 विमानांची सेवा होती। गेल्या महिनाभरापासून स्टार एअर, अलायन्स, स्पायजेट विमान कंपन्यांनी विविध कारणांमुळे बेळगाव बेंगलोर बेळगाव विमानसेवा रद्द केली आहे।
आता इंडिगो कंपनीची एकमेव बेळगाव बेंगलोर विमानसेवा सुरू आहे। हे विमान बेंगलोरहून दुपारी 2:15 वाजता येत असून दुपारी 3:15 वाजता हे विमान परत बेंगलोरला जात आहे। 3 विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। रोज बेळगावहून बेंगलोरला 200 ते 250 प्रवाशांची ये-जा सुरू असते। आता इंडिगोच्या 70 सीटरची विमानसेवा सुरू आहे। सध्या येथील सुवर्ण सौधमध्ये अधिवेशनाची तयारी सुरू आहे। यामुळे सुरक्षा, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची ये-जा वाढली आहे। असे असताना बेळगावहून विमानसेवा नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे। यासाठी आता 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबळी विमानतळावर अवलंबून राहावे लागत आहे। कंगराळ गल्ली येथील मुलांनी केलेल्या रायगड प्रतिकृतीचे उद्घाटन। कंगराळ गल्ली येथील छत्रपती शिवाजी व्यायामशाळेच्या वतीने युवकांनी आणि छोट्या मुलांनी मिळून किल्ले रायगडची प्रतिकृती साकारली आहे। या किल्ल्याचे उद्घाटन वाडाचे नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या प्रसंगी भगतसिंह रोकडे, शरद पाटील, रणजित रोकडे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील पंच बाबू कुटरे हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मालोजीराव अस्टेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले। भगतसिंह रोकडे यांच्या हस्ते शिवप्रतिमे पूजन केले, तर शरद पाटील यांच्या हस्ते किल्ल्याचे पूजन करण्यात आले। रणजित रोकडे यांच्या हस्ते महाद्वाराचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे भगवे फेटे आणि गुलाब देऊन स्वागत करण्यात आले। कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राला जर्मन संस्थेकडून सोलार विजेची भेट। खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने चालविलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल जर्मनीच्या GIZ संस्थेने घेतली आहे। GIZ आणि सेल्को सोलार पॉवरच्या माध्यमातून कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल 15 लाख रुपये खर्च करून सोलार वीज व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोलार व्यवस्थेबरोबरच आरोग्य केंद्राला आधुनिक वैद्यकीय उपकरणांची भेट देण्यात आली आहे। या व्यवस्थेचा शुभारंभ सोहळा बुधवारी सकाळी कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला। प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुनियाळ यांच्यासह GIZ संस्थेचे कार्यकारी विनिफ्रेड डॅम, GIZचे भारतातील प्रोग्राम मॅनेजर निधी सरीन, सेल्को कंपनीचे CEO मोहन हेगडे, युनायटेड ऑर्गनायझेशनचे कार्यकारी प्रमुख BO पित्तेस्वामी, सेल्कोचे सुदीप्तो घोष, प्रसन्न हेगडे, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश कोरवी, उपाध्यक्ष श्रीमती रेखा आदी मान्यवर उपस्थित होते। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवाराची पूजा उत्साहात। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा महिला वर्गाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असतो। या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा पाळली जाते। यामध्ये विशेष व्रताचे पालन करण्यात येते। गुरुवारी बेळगाव शहर आणि उपनगरात लक्ष्मीची पूजा भक्तिभावाने मोठ्या उत्साहात करण्यात आली। त्यासाठी बेळगाव महिला वर्गांनी बाजारपेठेत महालक्ष्मी प्रतिमेचे मुखवटे आणि महालक्ष्मी व्रत पुस्तकाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली। त्याचबरोबर फळे आणि फुलांची महिलांनी खरेदी केली। गत 2 वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे संकट उभे होते, मात्र यंदा महिला वर्गाने भक्तिभावाने मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन आणि हळदी कुंकू कार्यक्रम केला। गळफास घेऊन युवतीची आत्महत्या। शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे। टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। गायत्री रमेश पिराळे, वय 36 असे त्या युवतीचे नाव आहे। बुधवारी दुपारी 3 वाजता ही घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही। टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। बुधवारी सकाळी 9 वाजता वडील कामावर गेले। दुपारी 2:30 ते 3 या दरम्यान ते जेवणासाठी घरी आले। त्यावेळी दरवाजाला आतून कडी लावलेली होती। वडिलांनी गायत्रीच्या मोबाईलवर कॉल केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले। 2 दुचाकींमध्ये टक्कर होऊन दोघेजण जखमी। 2 दुचाकींमध्ये टक्कर होऊन दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 वाजता बेळगुंदी सोनोली नाल्यानजीक घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे। गृहप्रवेश समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेला अभिनंदन ज्योतिबा चव्हाण वय 28 हा राकसकोपवरून बेळगुंदीकडे येत होता, तर राकसकोप येथील भाऊ नारायण कंगराळकर वय 50 हे बेळगुंदीवरून राकसकोपकडे जात होते। बेळगुंदी सोनोलीत असलेल्या नाल्यानजीक रस्त्यावर खड्डा पडला आहे, तो चुकवण्याच्या
नादात दोघेही समोरासमोर टक्कर होऊन दोघेही जखमी झाले. अभिनंदन हा लष्करात आहे, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, तर भाऊ कंगराळकर खासगी रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मराठा मंडळ फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी वैभवी गुरवचा विद्यापीठात द्वितीय क्रमांक. येथील मराठा मंडळ फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी वैभवी उदय गुरव हिने अंतर्गत फार्मास्युटिक्स या विषयात विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स यांच्या M.Pharm या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सेमिस्टर परीक्षेत तिने 82.46% इतके गुण प्राप्त करून विद्यापीठात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्य आणि शिक्षक वर्ग यांनी तिचे कौतुक केले आहे. बुद्धिबळ स्पर्धेत पीयूष गायकवाड, निधी कदम यांना अजिंक्यपद. कॅम्प येथील युनायटेड गोवन्स क्रिएशन संघटना आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या पीयूष गायकवाड तर संत मीराच्या निधी कदम यांनी निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले. युनायटेड गोवन्स क्लबच्या सभागृहात आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे गोवन्स क्लबचे अध्यक्ष फ्रँक डिक्रूज, इग्नेसेस मस्करनीस, मिलियन मिनीज, प्रशांत हिरेमठ, जॉर्ज रॉड्रिग्स यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 33 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. मराठा मंडळ कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत यश. नुकत्याच झालेल्या पदवीपूर्व तालुकास्तरीय स्पर्धेत मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले. थ्रोबॉलमध्ये कॉलेजच्या मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला. खो खो मध्ये मुलामुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. धावण्यामध्ये 5 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर मुनवडीत झालेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे कॉलेजचे खेळाडू चिन्मय पाटील, सुजित धुळजी, नेहा चौगुले, सानिका कुट्रे यांची कुस्तीत चिन्मय पाटीलची, थ्रोबॉल स्पर्धेत भगत अकनोजी आणि राणी मुचंडीकर यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांना प्राचार्य S.S. पाटील आणि संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराज यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा प्रशिक्षक चंद्रकांत गोमण्णाचे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या खो खो पटूंचे सुयश. नुकत्याच बेंगलोर येथे झालेल्या कर्नाटक राज्य अमेच्युर खुल्या पुरुष आणि महिला खो खो चॅम्पियनशिप स्पर्धेत समाज शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या 4 महिला खो खो पटूंनी अतुलनीय कामगिरी करताना बेळगाव जिल्हा खो खो संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. महाराष्ट्र हायस्कूलच्या रसिका कंगराळकर, प्रणाली बिजगुरकर, सानिका चिठ्ठी, संजना चिठ्ठी यांनी अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या सर्व खो खो पटूंना महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक BP कानशिडे आणि इतर शिक्षक यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा शिक्षक YC गोरल यांचे मार्गदर्शन लाभले. बेन्सन स्कूलच्या कराटेपटूंचे घवघवीत यश. बेन्सन्स आंतरराष्ट्रीय अकादमीच्या उदयोन्मुख कराटेपटूंनी हुबळी येथे झालेल्या 3ऱ्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत यश पाटील, आदित्य औंडकर, रणवीर बेळगावकर, श्रेयस नाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी करताना सुवर्ण पदकासह प्रशस्तीपत्र संपादन केले. बेन्सन्स अकादमीच्या मुख्याध्यापिका शैलजा कोरोशी आणि व्यवस्थापक संचालक सायमा जॉन यांचे प्रोत्साहन, तर कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.